मित्रमैत्रिणींनो, मी कुमुद, श्री स्वामी समर्थ. शॉप सुरू केल्यापासून बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळत आहेत. चांगले अनुभव पण येत आहेत, वाईट पण येत आहेत आणि खरंच ते महत्त्वाचे आहेत. जे मी आज शिकते ना ते मी कुठे शिकली नसते, खरंच मला असं वाटतं. आज ह्यापूर्वी एका ठराविक वेळेचं ऑफिस होतं, त्यावेळेस ऑफिसला जायचं, ऑफिसचं काम करायचं, यायचं. पण ऑफिसमध्ये पण मी म्हणजे माझे 100% दिलेत, मग वर्क फ्रॉम होम असो किंवा ऑफिसमध्ये जाऊन वर्क असो. म्हणजे कधी कधी ऑफिसच्या आठवणी येतात, वाईट वाटतं की आपली एक ठराविक तो आनंदच वेगळा असतो ना, की महिनाभर काम करा आणि एक ठराविक डेटला आपली सॅलरी आपल्या अकाउंटला येते. तो आनंद खरंच खूप वेगळा असतो. जे रोज सकाळी उठून थकवा असतो, ऑफिसला जायचे, पण मंथ एंडला जो आपल्या सॅलरी अकाउंटला जमा होते तो आनंद पूर्ण त्या 30-31 दिवसांचा शेण काढणारा असतो. झालं ते तर जाऊ दे, आता ऑफिसचं नाही आहे, कारण ऑफिस सोडून आता बिझनेसचा फोकस आहे. पण आठवण येते मला ऑफिसची, माझ्या खूप येते, कारण मी खूप मेहनत घेतली. मी नाही, अशा बऱ्याच मुली आहेत माझ्यासारख्या, लेडीज आहेत, सगळेच आहेत. ऑफिस म्हटल्यावर आपण आपल्या त्यात पूर्ण 100% देण्याचा प्रयत्न असतो. सांगण्याचा उद्देश, शॉपमध्ये कधी बिझनेसमध्ये भीतीही वाटतेच हो तेव्हा, कारण ती सॅलरी दर महिन्याला ठरलेल्या वेळेत ती येणार आहे. शॉपमध्ये कधी दिवाळी असते तर कधी समजून जा तुम्हीच, म्हणजे रोजचा दिवस हा सारखा नसतो. कधी खूप आनंदात जातो, कधी थोडंसं टेन्शन असतं, पण बिझनेस म्हटल्यावर ह्या गोष्टी चालायच्याच आणि आहे. सध्या मी फक्त एवढं ठरवलं आहे, प्रामाणिकपणे कष्ट करायचं आणि स्वामींचं साथ आहे ना, ती कधीच माझ्यापासून दूर होऊ शकत नाही. त्यांची साथ मला कायमस्वरूपी आहे आणि त्यांच्यामुळेच मला हे स्पिरिट येतं आहे आणि एवढी शक्ती येते की मी पुढे सगळं काही करू शकणार आहे. हा पॉझिटिव्हपणा स्वामींच्या भक्तीने खूप वाढला आहे. खरंच सांगते, स्वामी सेवेत वेगळाच चमत्कार आहे आणि ते सोबत आहेत. कारण माझ्या आयुष्यात काही अशा गोष्टी आधी घडल्या की हे शॉपचं म्हणजे विचारही नव्हता. नोकरीला असतानाच मी हा साईड बिझनेस म्हणून स्टार्ट करायचा विचार केला आणि त्याच्यानंतर एक गोष्टी अशा घडल्या की आता फक्त स्वामींनी मे बी कदाचित सगळं ठरवून ठेवलेलं, म्हणून मी या बिझनेसमध्ये उतरली आहे. आणि आज मी जिथे कधी असं वाटतं ना, म्हणजे असं हे नाही सांगते तुम्हाला, रिअल फॅक्ट मी ठरवलं आहे. जरी माझं यूट्यूब चॅनल आहे, जे काय असेल ते माझं रिअल असेल, मी फेक काहीच करणार नाही आहे, कारण मी ठरवून पण फेक वागू शकत नाही. यापूर्वी मी सांगितलेलं, AC बसायचं ऑफिसमध्ये, आपल्या PC वर लॅपटॉपवर आपण काम करायचं आणि त्यातून कन्वर्ट होऊन सकाळी शटर ओपन करून झाडू दारात मारण्यापासून ते मला या गोष्टीची अजिबात लाज वाटत नाही आहे. उलट मला अभिमान आहे की माझं स्वतःचं शॉप आहे, मी स्वतःचं करते आहे. मला इथे कसलंच टेन्शन नाही आहे. टेन्शन बरंच आहे, नाही असं नाही म्हणता येणार, म्हणजे ऑफिसमध्ये असतं ना हो, ते ऑफिस स्टाफ त्यांनाच ठाऊक आहे ते टेन्शन कशा लेवलचं असतं. ते कधी बोलतात ना, लाईफमध्ये अप्स अँड डाऊन येत राहतात थोडासा, पण ठीक आहे. आता जर स्ट्रगल करू तर पुढे काही दिवस खूप एन्जॉय असणार आहे. बोला. व्हिडिओ जरा पॉज केला बिकॉज कस्टमर आलेले. तर आता नोकरी होती, आता व्यवसाय आहे, त्यात पूर्ण फोकस आता आपल्या ह्या ग्रॉसरी शॉपवर आहे माझा आणि मी त्यातून नक्कीच एक दिवशी भरपूर यशस्वी होणार, हा माझा स्वतःचा विश्वास आहे. आणि बी पॉझिटिव्ह थिंकिंग तर मी आहेत. रोजची संकटही येतात, पण त्यावर मात करून जाण्यासाठी स्वामी शक्ती देत आहेत रोज, आणि ती खूप मोठी, त्यांची साथ हीच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. बाकी अजून तुम्हाला जर काय सजेस्ट करायचं असतील मला आयडियाज आणि काही गोष्टी, तर तुम्ही करू शकता. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा.